नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत हरितालिका तीज व्रताची संपूर्ण माहिती आणि हा सण का साजरा केला जातो, कसा केला जातो आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण या व्हिडिओत तर पाहणारच आहोत, तेही स्टेप बाय स्टेप। तर समजून घेऊयात पूर्ण व्हिडिओ। तर चला सुरुवात करूया। पौराणिक कथेनुसार पार्वती मातेनं आपल्या वडिलांच्या इच्छेला विरोध करून घोर तप करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केलं। त्याचंच स्मृतीतून हे व्रत उदयास आलं। त्या दिवशी स्त्रिया पतीचं दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य आणि घरातील सुख समृद्धीसाठी व्रत करतात। कुमारिका मुली इच्छित वरासाठी हे व्रत पाळतात। तर या दिवशी स्त्रिया निर्जळ उपवास करतात, म्हणजे अन्न पाणी घेतलं जात नाही। काही जणी फळ आणि पाणीच घेतात, पण मुख्यत्वे निर्जळ व्रतच पाळलं जातं। व्रतामध्ये मन शुद्ध ठेवणं, राग रागवणं टाळणं आणि पूर्ण भक्तिभावाने पूजा करणं महत्त्वाचं असतं। आता पाहूया पूजेसाठी काय काय लागणारं साहित्य आहे। तर शिव पार्वती मूर्ती किंवा फोटो, कलश, नारळ, आंब्याची पानं, फूल, हार, पान, सुपारी, कुंकू, हळद, अक्षता, सिंदूर, हिरव्या बांगड्या, साडी, गजरा, फळ, नैवेद्य, शिरा, खीर, उपवासाचे पदार्थ, धूप, बत्ती, अगरबत्ती, तूप, कापूर आणि रांगोळी आणि आसन। तर आता पूजा विधी कशी करावी। पूजा संध्याकाळी प्रदोषकाळी करायची असते। प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। रांगोळी काढून आसन तयार करा। गणेश पूजन करून सुरुवात करा। कलश स्थापन करा। शिव पार्वतीची मूर्तीची षोडशोपचार पूजा करा। पाणी, दूध, पंचामृताने अभिषेक करा। त्यानंतर पार्वतीला साडी, हिरव्या बांगड्या, फुलं वाहा। शिवाला बेलपान, धतुऱ्याचं पान, फूल आणि फळ तसंच जास्वंद सुद्धा अर्पण करा। नैवेद्य दाखवा आणि आरती करा। पूजा झाल्यावर हरितालिका व्रत कथा ऐका। आता कथेप्रमाणे पार्वती मातेला तिच्या वडिलांनी विष्णूशी विवाह लावण्याची तयारी केली, पण पार्वतीनं सखींना घेऊन जंगलात जाऊन कठोर तप केलं। 3 दिवस उपवास करून तिनं शिवाचं चिंतन केलं। तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला पत्नी म्हणून स्वीकारलं। हीच कथा आज हरितालिकामध्ये सांगितली जाते। या रात्री स्त्रिया जागरण करतात, हरितालिकेच्या ओव्या म्हणतात, भजने गातात, कुटुंबाचा आनंद माहोल असतो। स्त्रिया एकमेकींना भेटून साडी, बांगड्या, फळं यांची देवाणघेवाण करतात। या दिवशी धान्ययुक्त अन्न खाऊ नये, राग करणे, पूजा अर्धवट सोडणे, वाळलेली फुलं अर्पण करणे टाळावे। पूजा करताना काळ्या कपड्यांचा वापर करू नये। मित्रांनो, ही होती हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती। पार्वती मातेसारखी निष्ठा आणि भक्तिभाव आपल्या जीवनात आला तर आयुष्य अधिक सुंदर होईल। आता सगळ्यात आधी काय करू नये हे पण आपण जाणून घेऊयात। तर धान्ययुक्त जेवण तर खाऊच नये, पण उपवास करताना कुठल्याही प्रकारचा राग, तक्रार किंवा अशुद्ध विचार टाळावे। पूजा अर्धवट सोडू नये। पूजेच्या वेळी काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करू नयेत। देवळात किंवा देवघरात जोडी, तुटलेली फुलं, वाळलेली पानं वगैरे ठेवू सुद्धा नयेत। आता कोणते कपडे घालावे। पारंपरिक हिरवी साडी नसेल तर पिवळी लाल सुद्धा चालते। हातात हिरव्या लाल बांगड्या असावा। त्यानंतर कपाळावर कुंकवाचा ठिपका आणि गजरा किंवा टिकली सुद्धा चालेल। साधेपणातही पारंपरिकता व पवित्रता राखली जाते। आणि सगळ्यात आधी म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचा संकल्प करून घ्यावा। पूजाघर स्वच्छ करून रांगोळी काढावी। हिरव्या साडीत बांगड्या, गजरा लावून सजून बसावं। प्रथम गणेश पूजन, नंतर कलश स्थापन आणि मग शिव पार्वती पूजन। पार्वतीच्या हिरव्या बांगड्या, कुंकू, फूल, साडी वाहावी आणि नंतर त्यांना नैवेद्य दाखवून आरती करावी। संध्याकाळची कथा ऐकावी, वाचावी आणि रात्रभर शक्य असल्यास जागरण, भजन आणि ओव्या म्हणाव्यात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। जय माता पार्वती।